नर्सबाई, तुम्ही दिल्या त्या गोळ्यानं काय फरक नाही बघा. कमी व्हावं तर जास्तच झालंय. होईल बरं. आज दुसऱ्या गोळ्या देते तुम्हाला. आणि त्या बाहेरच्या लिहून दिल्या होत्या त्या गोळ्या घेतल्या होत्या का तुम्ही? आता बाहेरून गोळ्या घ्यायची ऐपत असती तर इथं कशाला आलो असतो. आणि सरकारी दवाखान्यात का नाही मिळत सगळ्या गोळ्या? तुम्हाला काय बोलणार म्हणा. डॉक्टरला बोलावं लागल. डॉक्टर केव्हा येतील? यावेळेला डॉक्टर नसतात मामा. त्यांच्या खाजगी स्वतःच्या क्लिनिकला असतात. अवघड आहे देवा, अवघड आहे. दवाखाना सरकारी, डॉक्टर सरकारी आणि उपचार खाजगीत. तुम्हाला जर विचारलं की तुम्ही सरकारी दवाखान्यात जाता का, तर तुमचं उत्तर काय असेल? बऱ्यापैकी सगळेच नाही म्हणून सांगतील, हो ना? सरकारी दवाखान्यात वेळेवर डॉक्टर नसतात. तपासलं की औषध घ्यायला बाहेरच जावं लागतं. कोणत्याही प्रकारच्या आवश्यक व दर्जेदार सुविधा कोणत्याच हॉस्पिटलमध्ये मिळत नाहीत. स्वतः सरकारी डॉक्टरच खाजगीमध्ये जाण्याचा सल्ला देतात. तेव्हा रुग्ण व त्याच्या नातेवाईकांच्या डोळ्याला अक्षरशः अंधारी येते. कुठून आणावा पैसा खाजगीत जायला? दवाखाना व कोर्टाची पायरी शहाण्यांनी चढू नये असं म्हणतात. ते खोटं नाही. पण वेळ आलीच तर आली तर घरात सडून सडून मरण यावं, पण सरकारी दवाखान्यात नको. ही मानसिकता आहे आपली आणि त्याला कारणंही तशीच आहेत. सरकारी दवाखान्यात सुविधा का मिळू नये सामान्य जनतेला? आमदार, खासदार, त्यांचे कुटुंबातील लोक आजारी नसतील का पडत? मग ते जात असतील का सरकारी दवाखान्यात उपचार घ्यायला? कधीच नाही जाणार ते. कारण त्यांच्यामध्ये आणि सामान्य जनतेत खूप खूप मोठी दरी आहे. जोपर्यंत राजकारणी लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार नाहीत तोपर्यंत त्यांना जनतेचं दुःख समजणार नाही. असं अजिबात नाही की सगळेच डॉक्टर चुकीचे वागतील किंवा स्वार्थासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळतील. काही डॉक्टर आजही आहेत समाजात, ज्यांनी अख्खं आयुष्य प्रामाणिकपणे कोणताही स्वार्थ न पाहता अखंडपणे रुग्णसेवा केली व करत आहेत. अशा डॉक्टरांना मनापासून सलाम. देखावा नाही, हार तुरे नाही, हलग्या नाही, गर्दी नाही, कालवा गोंधळ नाही, VIP जगणं नाही, वागणं नाही, फक्त संवाद या हृदयाचा त्या हृदयाशी. उद्दिष्ट एकच, शेतकऱ्याचा पोरगा आपला अण्णा आमदार झाला पाहिजे, विधानसभेवर गेला पाहिजे. जातीपातीचं राजकारण नाही, केवळ जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांचा, तरुणांचा, गावचा, शहराचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध असलेला कळकळीचा, जिव्हाळ्याचा आपला माणूस. जनसामान्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी, अहोरात्र संवाद साधण्यासाठी उपलब्ध असलेला साधा माणूस. शेतावर, गावातल्या मंदिरात, गावोगावी मुक्काम करून सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेणारा एकमेव माणूस आपला अण्णासाहेब दराडे.